गणेशोत्सव म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या सुंदर गणपतीच्या मूर्ती. पण कधी विचार केलाय का त्या मूर्ती घडवणाऱ्या हाताचं काय वेगळेपण असू शकतं? आज आपण भेटणार आहोत अशाच एका कलाकाराला, जो मुस्लिम असूनही गेले कित्येक वर्ष भक्तिभावाने गणपती बनवत आहे. हॅलो, मी जहांगीर मकानदार आणि आपली कास्ट आहे ती मुस्लिम कास्ट पडते. मी गणपती 2008 पासून चालू केलेला आहे. गणपती आपण पहिला आपलं बुधवार पेठेत होतं, त्यानंतर इथं आणलं, स्थलांतरित केल्यानंतर छोटे बारके मोठे सगळ्या मूर्त्या करतो आपण. आपण गणपती लहानपणापासूनच करतो, आपल्याला आवड आहे त्या गणपतीची पहिल्यापासून. आमच्या कास्टमध्ये करत नाहीत कधीतरी कोणी गणपती, तरी पण आपण करतो. त्यापासून लहानपणापासून आपण गणपती करतो. पुढं आपल्याला लोक काय आमच्या याच्यातली म्हटलीत की बाबा करू नको, आपल्याला चालत नाही, तरी पण आपण करतो. लहानपणापासून आम्ही घराच्या मागे जे झाड होतो त्या झाडाखाली बसून छोटे छोटे गणपती करायचे. आणि तिथनं आवड जी निर्माण झाली की ते आपण आवड आपल्या शिवाजी फुलापासून सुरुवात जी केली आहे, तिथनं आता आपण इथं स्थलांतरित केल्यापासून आपण गणपती करतो. लहान मोठे सगळे पत्र केलेत आपण. 21 फुटी पण गणपती केलेत. लहान पण गणपती केले, मोठे पण करते आपण. मंदिरसाठी त्यांनी सगळं स्पेशल आहे. आपलं आर्टिकल पण सगळं चालतं वर्षभर. त्यामुळे हे सगळं आपलं आतापर्यंत चालू आहे. इथनं 2008 पासून सुरुवात होतं आपली सगळी संपूर्ण अखंड. हिंदू मुस्लिम एकतेसाठी आपण काय जात धर्म बघत नाही. आपण मी पहिल्यापासून गणपती करतो. मी काय काय करतो हे लोकांना माहिती पण आहे. जवळजवळ आता गणपती आता 10-15 वर्ष झाले मी गणपती चालू केल्यापासून आपण मटण खात नाही. का खात नाही तर गणपतीसाठी खात नाही. जेव्हा गणपती पाण्यात पडतील तेव्हाच खातो आपण मटण. काही पहिल्यापासून आपण परंपरा पाळलेली आहे. फक्त गणपतीसाठी पाळतो, बाकी कुठले आपल्याला नाही. पहिल्यापासून या गणपतीसाठी आपली श्रद्धा आहे. आणि आधी कसं आहे, आम्ही 3-4 महिने आधी कसं आहे गणपती सगळे फुल ठेवलेले असतात. त्यामुळे कसं आपण काय करतो, सगळे फुल ठेवल्यानंतर आपल्याला आनंद येतो की आपलं शेड एकदम भरगतच वाढते, मोठं आपला कारखाना भरगतच वाढतोय. जेव्हा गणपती निघून जातात की असं वाटतं सुखसोगाडा वाढतो संपूर्ण या शेडमध्ये. आपल्याला असं बघवत नाही की आपल्या घरातनं कोणताही व्यक्ती निघून गेलाय बाहेर, असं आपल्याला मनाला भास होते. आणि गणपती सोडताना आपल्याला 10 दिवस आपण आम्ही वर्षभर गणपती करतच असतो. त्यामुळे काय आपल्याला काय साहजिक तेवढं काय आपल्याला वाटत नाही. जेव्हा गणपती पाण्यात विसर्जन करतो मनाला अतिशय वाईट भावना वाटते. धर्म कोणताही असो, भक्तीच्या मातीमध्ये सगळे रंग मिसळतात. या हाताने घडवलेली मूर्ती फक्त गणपती नाही, तर ती प्रेमाची, एकतेची आणि श्रद्धेची ओळख आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा.